नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना आता लवकरच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक ही पार पडली आहे। तसेच सोयाबीन कापसासह शेतमालाला सुद्धा आता योग्य हमीभाव देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता जी काही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकता। सोयाबीन कापसासह शेतमालाला योग्य वाढीव हमीभाव देण्यासह निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र शासनाची अनुकूल भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। आता पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यासाठी तसेच फसवणूक थांबण्यासाठी केंद्र व राज्य शासन आता कठोर भूमिका घेणार आहेत। शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे। ऊसाचा MSP वाढवून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे। विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील। राज्यात 11,500 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असल्याने कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातील अडथळे सप्टेंबर अखेरपर्यंत दूर करण्यात येतील। म्हणजे मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेले जे शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना आता जे काही अडथळे होते तर हे सप्टेंबर अखेरपर्यंत दूर करण्यात येतील आणि त्यानंतर त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीचा त्यांना लाभ दिला जाणार आहे। तसेच मित्रांनो, केंद्रीय पणन सहकार कृषी मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत दिली आहे। तसेच राज्यातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। तसेच मित्रांनो, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला आहे। त्याच धर्तीवर आता सोयाबीन आणि कापसाच्या निर्यातीलाही परवानगी देण्यात येणार आहे। सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे। त्यांच्याकडूनही सकारात्मक संकेत मिळालेले आहेत। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र कर्ज खात्यांवर बँक स्तरावरील तांत्रिक अडचणीमुळे लाभ जमा झालेला नाही। तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकेच्या चुकीच्या माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाली होती तर त्यांची माहिती घेऊन लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे। पीक विमा संबंधित केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी याबाबतच्या चर्चा झाली आहेत। विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून या प्रकरणी शेतकरी हिताचा तोडगा काढण्यात येईल। यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या व शेत जमिनींच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत। एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। तसेच राज्य शासन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सकारात्मक आहेत। केंद्र सरकारकडे शेतीशी संबंधित प्रलंबित अनुदान व कृषी मालाच्या हमीभाव, कांदा निर्यात बंदी व संबंधित प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। तसेच शेतविहीर, ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे आणि फळबाग व सिंचन अनुदान वितरणाची कार्यवाही ही सुरू आहे। शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असून सौर ऊर्जेवर कृषी पंपाची संख्या वाढवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून आता महा-DBT अंतर्गत कृषी अवजारांचे अनुदान वितरित करण्यासाठी निधीची तरतूद केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीमध्ये दिली आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता आता पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांसाठी फसवणूक होऊ नये यासाठी सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे। तसेच सोयाबीन व कापसाला योग्य हमी भाव मिळावा यासाठी निर्णय घेण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कोणतेच शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आता अतिशय महत्त्वाची भूमिका ही घेणार आहेत आणि सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व जे काही अडथळे आलेले आहेत, जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत तर हे सॉल्व्ह केले जाणार आहेत आणि जे काही शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या लाभापासून वंचित राहिलेले आहेत तर त्यांना या योजनेचा लवकरच लाभ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।